शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। मित्रांनो, तलवारीच्या धाकावर नाही तर पाठीवरील कौतुकाच्या थापेवर, आणि ही कौतुकाची थाप आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून या मान्यवरांच्या हस्ते तुमच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती पडणार आहे। आज हा सुंदरसा सोहळा आपल्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे। आणि या सुंदरशा सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक, आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव आदरणीय पवार बियन साहेब, वेळ महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं असतं, म्हणून साहेबांना या ठिकाणावरून जावं लागलेलं आहे। कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष असणारे आमचे मार्गदर्शक, रयत शिक्षण संस्थेमधील एक ज्येष्ठ जनरल बॉडी सदस्य आदरणीय सातव बापूजी यांना देखील त्यांचे बिजी शेड्यूलमुळे इथे येता आलेले नाही। उपस्थित असणारे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्रजी झगडे साहेब, त्याचबरोबर आपल्या बारामती या नगरीच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय पौर्णिमाताई तावरे मॅडम, नगरसेविका सन्माननीय सुहासिनीताई सातव मॅडम, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुधीर शिंदे साहेब, सुरेंद्र भोईटे साहेब, पांडकर साहेब, जयंत किकले साहेब, तरवेज सय्यद साहेब, उपस्थित असणारे आत्ता ज्यांनी सुंदर भाषण केलं त्या ॲडव्होकेट खानताई, उपस्थित असणारे विचार मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर। मित्रांनो, मला एक सांगा, जहाज जमिनीवरून चालतं? आकाशातून उडतं? चालतं कुठून? पाण्यातून चालतं। मग पाण्यातून चालणारं हे जहाज जे माझ्या छत्रपती शाहू हायस्कूलचं आहे, हे जहाज कुठे हेलकावे खाणार नाही, या जहाजाचा कुठे टायटॅनिक होणार नाही, म्हणून सदैव दक्ष असणारे या जहाजाचे कॅप्टन म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळणारे एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून ज्यांची केवळ पुणे जिल्ह्यामध्ये ओळख नाही तर रयत शिक्षण संस्थेमध्ये ओळख आहे, असे माझे मित्र, माझे मार्गदर्शक आदरणीय गणपतराव तावरे साहेब, त्यांना साथ देणारे आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य माझे मार्गदर्शक मित्र आदरणीय आगम साहेब, पर्यवेक्षक सन्माननीय परदेशी साहेब, त्याचबरोबर उपस्थित राहिलेले सर्व सन्माननीय मान्यवर। कारण आलेला ताई प्रत्येक जण तेवढ्याच ताकदीचा आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेला आहे। प्रत्येकाचा मित्रांनो नामोल्लेख होणं गरजेचं आहे, परंतु काळ वेळाच्या बंधनात सगळे जखडलेले मी तरी अपवाद कसा राहीन, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। विचार मंचावर उपस्थित सर्व आमच्या माजी विद्यार्थ्यांसह सर्वांचे सहर्ष स्वागत करतो, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। मित्रांनो, शासन, संस्था, समाज आणि कुटुंब अशा चारही आघाड्यांवर मुस्कटदाबी होऊन सुद्धा आपल्या समोर बसलेल्या गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि वंचितांच्या लेकरांमधून 21व्या शतकातील माझे कर्मवीर अण्णा आणि 21व्या शतकातील माझी लक्ष्मी वहिनी घडवण्यासाठी धडपडणारे समस्त माझे रयत सेवक बंधू भगिनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। अण्णांच्या विषयी एक गीत मी तुमच्या पुढे सादर करणार आहे। ऐका ऐका गोष्ट सांगतो आज तुम्हाला कर्मवीरांची, ऐका ऐका गोष्ट सांगतो आज तुम्हाला भाऊरावांची, भाऊ पाटलांची कथा नव्हे, इतिहास नव्हे, ही आहे आता आताची।
कोल्हापूर प्रांती जन्म जाहला, कुंभोज या गावात धन नव्हते पण विद्या होती, असे नवे कुलवंशात. वडील त्यांचे भाविक होते, नामे पायगोंडा पंत, पुरोगामी विचारांनी निर्मिला हो हा संत. कमवा आणि शिका घेऊन हाती मूलमंत्र, बहुजनांच्या उद्धाराचा हाच आहे हो नवा तंत्र. रयतेच्या उद्धारासाठी वाहिली आयुष्याची धुरा, रयत शिक्षण संस्था माझी ज्ञान गंगेचा झरा. रयत शिक्षण संस्था माझी ज्ञान गंगेचा झरा, ज्ञान गंगेचा झरा. अरे अण्णांनी नेमकं काय केलं ते सांगायचं म्हटलं ना, कुठून सुरुवात करावी असा प्रश्न माझ्या पुढे निर्माण होतो. कारण मित्रांनो, अण्णा सांगणं 15 मिनिटाचं काम नाही, एका तासाचं काम नाही, एका दिवसाचं काम नाही. अण्णांच्या विचारांचं पारायण मी तर म्हणतो झालं पाहिजे. कारण अण्णांचा विषयच लय हार्ड आहे. अण्णांचा विषयच लय हार्ड आहे. अण्णांचं चरित्र म्हणजे प्रेरणा देणार क्रेडिटचं कार्ड आहे. अण्णांचं स्वतःच्या संसारात नव्हतं ध्यान, पण अण्णांच्या त्यागामुळं आज बहुजनांचं जीवनात लय लाढे लय लाढे. अण्णांनी नेमकं काय केलंय? अण्णांनी गावकुसा बाहेरची पोरं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणली आणि या पोरांच्या हातामध्ये पाटी दिली. अरे नांगरटी मागे अनुवाणी धावणारी ही पोरं, त्या पोरांच्या हातामध्ये पेन्सिल दिली. माझ्या शेतकऱ्याच्या उघड्या नागड्या शेंबड्या पोरांच्या हातात पुस्तक दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली. मित्रांनो, पुन्हा सांगतो, या महाराष्ट्रामध्ये क्रांतीच झाली अण्णांनी दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर, रयत शिक्षण संस्थेने दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर. ही आमची गोरगरिबाची पोरं शिकली, सवरली आणि थोडा मोठ्यांच्या पंक्तीमध्ये थाटात जाऊन बसली. हे माझ्या अण्णांनी केलं. अरे इथं घर सांभाळताना जीव मेटाकुटीला येतो आणि इकडे तर अण्णांनी वसतिगृह सुरू केलेलं. ग्रामीण भागातील पोरं त्या वसतिगृहामध्ये आणलेली. अरे काय लागत नाही रे, त्या मुलांचं खानपान आलं, त्या मुलांसाठी पुस्तकं घेणं आली, त्या मुलांना जर आजारी पडले तर खर्च आला, त्या मुलांना कपडे आली. अरे हे करत असताना अडीअडचणी यायच्या. अण्णा आपल्या सौभाग्यवतीकडे जायचे, हात पुढे करायचे आणि म्हणायचे, थोडी अडचण आली हो, एखादा दागिना देता का? त्या माऊलीनं काय करावं, दागिना आणावा, अण्णांच्या हातावरती ठेवावा. अण्णांनी तो हातात घट्ट पकडावा आणि उसना अवसान आणून आपल्या सौभाग्यवतीला सांगावं, पैसा आला ना तुला तुझा दागिना परत करून देईन. आमच्या लक्ष्मी वहिनीला माहिती होतं, अण्णांकडे जरी पैसा आला ना तरी तो या रयत शिक्षण संस्थेसाठीच खर्च होणार, आपल्याला दागिना मिळणार नाही. पण तरी सुद्धा ती माझी आई एक दागिना आनंदानं देत गेली र. पण जेव्हा सगळंच वसतिगृहातलं संपलेलं होतं, पोरांची उपासमार होऊ नये म्हणून संक्रांतीच्या दिवशी अरे त्या माऊलीनं आपला एक अमूल्य दागिना रयत शिक्षण संस्थेसाठी दिला. अरे जो दागिना माझी ताई जोपर्यंत सौभाग्यवती आहे ना तोपर्यंत तिच्या गळ्यामध्ये असतो, तो दागिना म्हणजे सौभाग्याचा अलंकार माझ्या माऊलीनं या रयतच्या यज्ञकुंडामध्ये टाकला. मित्रांनो, याला त्याग म्हणतात रे, याला त्याग म्हणतात. आजपर्यंत आम्ही रक्तरंजित इतिहास पाहिला, आजपर्यंत आम्ही भोगाचा इतिहास पाहिला,
पण माझ्या रयतचा इतिहास हा त्यागाचा आहे आणि त्यागाचा इतिहास सुद्धा सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो आणि जनमानसांच्या काळजात ठसतो तो मित्रांनो कायमचा. आज संस्काराच्या गप्पा आपण मारतो. एक 4 दिवसापूर्वीचाच प्रसंग सांगतो तुम्हाला. एका लग्नाला गेलेलो मुंबईमध्ये. लग्न समारंभ पार पडला. मुसळधार पाऊस यायला लागला. पाहुणे म्हटले आता जाऊ नका, आता मुक्काम करा. ठीक आहे, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ती जी नववधू आहे ती आपल्या सासूबाईकडे आली आणि सासूबाईला म्हणते, अहो सासूबाई जरा शॉपिंगला जाते. सासूबाई ग्रामीण भागातली ताई. त्या सासूबाईनं त्या सुनबाईच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत निहाळलं आणि त्या सुनबाईला म्हणते, अगं सुनबाई टिकली लाव. सून म्हणते, काय बया सासूबाई, अहो जीन्स पॅन्टवर काय कोणी कधी टिकली लावतं का? सासू म्हणते, अगं भवाने जीन्स पॅन्टवर नाही कपाळावर टिकली लावायला सांगते. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण आज 21व्या शतकामध्ये संस्कार कमी पडत चाललेले. पोरांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याची गरज नाही. ताई मगाशी तुम्ही सांगितलं एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तुम्ही गेलात आणि ताईंनी मुलांना विचारलं, का रे बाळांनो, हु इज संत ज्ञानेश्वर असा प्रश्न केला. एक मुलगा उठून उभा राहिला आणि उत्तर दिलं, आय डोंट नो संत ज्ञानेश्वर. ही वस्तुस्थिती आहे. अरे मित्रांनो, केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचं गरज नाही. आमची मुलं जर उद्याच्या या 21व्या शतकामध्ये जर टिकायची असतील ना, अरे संस्कारक्षम पिढी जर घडवायची असेल ना, तर या मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर कल्चरल नॉलेज सुद्धा मित्रांनो द्यावं लागणार आहे. आणि ते ज्ञान देण्याचं काम मला अभिमान वाटतो माझी रयत शिक्षण संस्था करते. अण्णांच्या वसतिगृहातील मुलं किती वाजता उठत असतील रे? अण्णांच्या वसतिगृहातील मुलं उठायची सकाळी 4:30 वाजता आणि आमचा एखादा बाळू सकाळी उठतो बळच डोळे चोळत 8 वाजता, तोही आईने एखादा लाटण्याचा प्रसाद दिल्यावर. एक दिवशी नाही, अण्णांच्या वसतिगृहातील मुलं दररोज 4:30 वाजता उठायची. त्यांची ते सकाळ सुरू व्हायची. उठल्याबरोबर स्वतःचे सर्व विधी पार पाडायचे, व्यायाम करायचे, तो परिसर झाडून घ्यायचे. एखादा पोरगा सडा टाकायचा, एखादा पोरगा रांगोळी काढायचा. अरे एवढंच काय, अरे ती मुलं स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायची. कमवा आणि शिका हा मूलमंत्र माझ्या अण्णांनी दिलेला होता. अरे हे संस्काराची पेरणी माझ्या अण्णांनी केली. अण्णा म्हणतात, मला लाचार माझा विद्यार्थी नको, वेळ पडली तर उपाशी राहील, पण तो स्वाभिमानानं जगला पाहिजे. अशी स्वाभिमानी विचारांची फौज मी माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाला देणार. अण्णांचे हे विचार. अरे अण्णांच्या सौभाग्यवती लक्ष्मी वहिनी, अरे खूप त्यागी म्हातारी, देत गेली रयत शिक्षण संस्थेसाठी. ज्यावेळी आमच्या वहिनीचा भाऊ येतो आणि आपल्या ताईची अवस्था पाहतो, अरे आमची लक्ष्मी वहिनी खंगून गेलेली होती रे या मुलांचं करता करता. कोणाचं दुखणं भानं होतं तिथं ती वहिनी आपली खपत होती. अरे कोणाला काही कमी पडणार नाही याकडे तिचं लक्ष असायचं. अन्नाच्या देणग्या गोळा करायला सतत बाहेर असायचे. अशा वेळी त्या लेकरांना बापाचं प्रेम सुद्धा देण्याचं काम माझी लक्ष्मी वहिनी करत होती. आणि त्या लक्ष्मी वहिनीचा भाऊ आपल्या ताईला पाहतो. अरे ताईची अवस्था पाहिली, अरे तब्येत नाजूक झालेली होती, अंगावरती एकही दागिना नाही, अरे फुटका मणी नव्हता रे माझ्या माऊलीच्या. आणि तो भाऊ अण्णांना म्हणतो, अहो भाऊराव काय अवस्था केली हो माझ्या बहिणीची, तुम्ही काय अवस्था केली. तिला अहो आम्ही सोन्याने मढवून तुमच्याकडे लक्ष्मीसारखी पाठवली होती आणि तुम्ही तर तिला लंकेची पार्वती केलं. ते अण्णांनी ऐकलं, अण्णांनी मान खाली घातली. ते माझ्या वहिनीनं पाहिलं रे, पतीच्या स्वाभिमानाला कुठे ठेच पोहोचणार नाही याच्या कसोशीने प्रयत्न करणारी माझी माऊली भावाला
मोठ्या आवाजात उत्तर देते, अरे तुझ्या सोन्या नाण्याची मला गरज नाही, माझा सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे हे अण्णा आहेत. शेवटपर्यंत अण्णांची साथ त्या माऊलीनं दिली रे. अरे खचत गेली, खंगत गेली, आजारपणाकडे दुर्लक्ष केलं, पोटातला आजार बळावत गेला आणि शेवटी माझ्या माऊलीला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं गेलं. अण्णा तर बाहेर गेलेले, डॉक्टर कसोशीने प्रयत्न करत होते. अण्णांना बातमी पोहोचली, सौभाग्यवती आजारी पडल्या. अण्णा तडक त्या हॉस्पिटलमध्ये येतात. आमची माऊली त्या पलंगावरती निद्रिस्त झोपलेली होती. अण्णा आतमध्ये येतात. हलकेच माऊलीने डोळे उघडले आणि अण्णा समोर दिसले. अरे अण्णा आले म्हणून ती माऊली उठायला लागली रे, परंतु शरीरात त्राणच उरला नव्हता, उठता येईना. तिची ती अवस्था पाहिली आणि अण्णा म्हणतात, झोप तू, आराम कर. अण्णा माझ्या वहिनीच्या शेजारी बसले रे. वहिनीने हलक्या आवाजात म्हटलं, अण्णा अहो 7 जन्म तुमची साथ करील म्हणून शपथ घेतली होती व अग्नीच्या साक्षीनं, पण मी जगेल की नाही सांगता. पुढचं बोलायच्या आत अण्णांनी आपला हात सौभाग्यवतीच्या तोंडावरती धरला आणि असं बोलू नको ग लक्ष्मी, असं बोलू नको. वहिनी म्हणते, नाही अण्णा मला बोलू द्या. वहिनी म्हणते, उद्याचा दिवस मी पाहिल की नाही सांगता येत नाही अण्णा, पण एक काम कराल का? अण्णा म्हणतात, सांग ना. अण्णा माझं डोकं तुम्ही तुमच्या मांडीवर घ्याल का? अण्णांनी आपल्या सौभाग्यवतीचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. अरे कृतकृत्य झाली रे माझी माऊली, कृतकृत्य झाली. अण्णांसारख्या फकीरा बरोबर माझ्या या माऊलीनं सोन्याचा संसार केला होता. ती माऊली अण्णांना म्हणते, अण्णा मला वचन द्या. अण्णांनी हातामध्ये घेतला आणि बोल म्हटले, तुला काय पाहिजे, काय मागावर त्या माऊलीनं. अरे छोटीशी मुलगी होती रे बेबी, तिची काळजी घ्या म्हणून नाही म्हटली माझी माऊली. माझी माऊली म्हणते, अण्णा जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर गुढीपाडव्याचा सण जवळ आलाय. वसतिगृहातलं कोणतंच पोरग उपाशी झोपू देऊ नका. वसतिगृहातल्या कोणत्याच पोराला गोडधोड खाल्ल्याशिवाय झोपू देऊ नका. आणि माझ्या पार्थिवाला खांदा या 18 पगड जातीच्या लेकरांचा लागू द्या. अरे वसतिगृहातल्या पोरांनी आपला देव पाण्यात बुडवला. अरे माझी आई वाचली पाहिजे रे. अरे माझ्या गणी आता जणू अल्लाहला प्रार्थना करत होता, मेरी आम्ही बचने दो. पण देव सुद्धा रे निष्ठुर झाला मित्रांनो, निष्ठुर झाला. आणि आमची ही माऊली आमच्यापासून कायमची घेऊन गेला. रयत आईच्या मायेला कायमची मोकळी, कायमची पारखी झाली. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची घेऊन गेली. कस विपरीत झालं सार, सार होत्याच नव्हतं झालं. होती रयतेची सावली माझी रयत माऊली. होती रयतेची सावली माझी रयत माऊली. चिमण पिलांना कुशीत घेऊन कोण करील माया, काळजातल्या ममतेची कोण धरील छाया. काय मागाव मी देवा, माझी रयत सुखी ठेवा. केला दिन दुबळ्यांचा उद्धार, होती रयतेची सावली माझी रयत माऊली. होती रयतेची सावली माझी रयत माऊली, माझी रयत माऊली. अरे संपूर्ण रयत दुःखात बुडून गेली.
एक दिवस दुःखात गेला. काही हितचिंतकांना वाटायचं, अरे आता अण्णा थकतील, आता अण्णा खचतील, आता अण्णा कुटुंबाकडे लक्ष देतील. पण नाही, अरे थकणारे अण्णा नव्हते. 2-3 दिवस झाल्यानंतर पुन्हा अण्णांचा रयत शिक्षण संस्थेचा डोलारा सांभाळण्याचं काम सुरू झालं. अरे जिथं जिथं अण्णा संधी मिळेल तिथे जात होते आणि या माझ्या रयत शिक्षण संस्थेसाठी अरे पैसा गोळा करत होते. असाच पाऊस झालेला. एक आमचा शेतकरी अण्णांना निरोप पाठवतोय, अण्णा औंधा पाऊस जोरात झाला, शेतात धान्य जोमात आलंय, या भरपूर दाणं देतो. अण्णांनी एका पोराला बरोबर घेतलं आणि त्या शेतकऱ्याच्या घराकडे अण्णा जायला निघाले. पहाटेच्याच निघाले. सकाळपर्यंत शेतकऱ्याच्या दारात अण्णा हजर. अण्णांना पाहिलं आणि माझ्या भाबड्या शेतकऱ्याला आनंद झाला. अरे विद्येचा देव माझ्या दारात आलाय. आनंद झाला त्या शेतकऱ्याने. अण्णांचा यथोचित त्यानं सन्मान केला. अण्णांचं त्यांनी पाय धुतले, पूजा केली, अण्णांना बसवलं, गप्पा मारल्या, दोघांच्या नेहारी सुद्धा झाल्या. आणि मग जाताना शेतकऱ्याने भले मोठं धान्याचं गाठोड अण्णांकडे दिलं. अण्णांनी ते गाठोड आपल्या खांद्यावरती घेतलं. कारण अण्णांकडे सायकल नव्हती, अण्णांकडे गाडी नव्हती, अण्णांचा बहुतांश प्रवास पायी असायचा. अण्णांनी ते भलं मोठं गाठोड खांद्यावरती घेतलं आणि निघाले. मजल दर मजल करत करत निघाले. तोपर्यंत सूर्य माथ्यावरती आलेला, वरून आग ओकतोय, खाली जमीन तापलेली. अण्णांच्या पायात चप्पल नाही. अण्णा झप 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 पावलं टाकत निघाले. धरणीच्या बागेकडे अण्णा मार्गस्थ होत होते. अण्णांच्या बरोबर असणारं पोरगा अक्षरशः अण्णांच्या बरोबर पळत होत. अण्णा घामाघूम झालेले होते. अण्णांना धाप लागत होती. समोर गर्द असं सावलीचं झाड अण्णांनी पाहिलं आणि बरोबर असलेल्या पोराला म्हणतात, अरे पांड्या, जीवले का सवीत झालाय की रे लेका, जरा इथं आराम करू. पांडूने होकाराची मान हलवली. अण्णांनी ते गाठोड होतं ते उचललं, त्या झाडाच्या बुंद्यापाशी ठेवलं आणि त्याची उशी केली. अण्णा तिथं पहुडली आणि लोळता लोळता त्या पांड्याला म्हणतात, अरे पांड्या, पायलंय चलतोय किरल्या का, काय काटा बिटा मोडलाय का, बघतोस का? पांडू म्हणला, होय बघतो ना अण्णा. जवळच असलेल्या बाभळीचा एक निभार काटा त्यानं घेतला. अण्णांचा पाय स्वतःच्या मांडीवरती घेतला आणि तळपायाला कुठे काटा दिसतोय का हे शोधत होता. त्याच्या हाताला एका ठिकाणी खडबडीत लागलं. पाहतोय तर काटा होता. जवळच्या काट्याने अलगटपणे त्याने तो काटा काढला. काटा निघल्याबरोबर तिथून रक्त यायला लागलं. तो ते पुसत होता. आणखीन परत पाहिलं कुठे काटा दिसतोय का. दुसरा काटा दिसला, तोही काढला. तिसरा काटा, चौथा, पाचवा, 6वा, एकामागे एक काटा तो पांडू काढत होता. काटा निघल्याबरोबर तिथून रक्त यायचं रे. अण्णांचा तळपाय आता रक्तबंबाळ झालेला होता. अण्णा तर गाढ झोपलेले होते. पण अण्णांची ती अवस्था पाहून त्या पांड्याला गलबलून आलं र. तो पांड्या ढाय मोकलून रडायला लागला. त्याच्या आवाजानं अण्णांना जाग आली. अण्णा म्हणतात, अरे पांड्या, का रडतोय की रे लेका, काय झालं तुला? तो म्हणतो, अहो अण्णा, किती स्वस्त हो अण्णा तुम्ही आमच्यासाठी. अहो अण्णा, तुमच्या पायात एक काटा नाही रुतला अण्णा. तुमच्या पायात तब्बल 28 काट रुतली अण्णा, तब्बल 28 काट रुतली. युगे 28 विटेवरी उभा, कर कटेवर ठेवून या विठ्ठला, मला माफ कर रे विठ्ठला, मला माफ कर. पण पायात 28 काट रुतलेली असतानाही, मरणप्राय वेदना होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून माझ्या गोरगरिबाची पोरं शिकावीत, ही गोरगरिबाची पोरं उपाशी झोपू नयेत म्हणून. अरे त्या वेदनेकडे दुर्लक्ष करणारे माझे भाऊराव पाटील, हाच माझ्या रयत पंढरीचा विठ्ठल आहे. हाच माझ्या रयत पंढरीचा विठ्ठल आहे. अरे अण्णांच्या डोक्यात विचार फक्त एकच, रयत, रयत आणि रयत.
आतापर्यंत रयतेच्या बापाची भूमिका निभावणाऱ्या अण्णांना आता आईची कोमल भूमिका निभावावी लागत होती. रात्रीच्या वेळी अचानक अण्णांना जाग यायची, मनात विचार यायचा, अरे आता रयतसाठी कुठून मदत निधी मिळू. या विचारामध्ये अण्णा उठायचे, जवळ असलेला कंदील घ्यायचे आणि त्या मिनमिनत्या उजेडामध्ये मुलं काय करतात म्हणून पाहायला फिरायचे. अरे एखादं लेकरू ज्याच्या अंगावरती पांघरून नाही असं तिथं कुडकुडत असताना अण्णांना दिसायचं. अरे अण्णांनी काय करावं, स्वतःच्या अंगावरचं घोंगडं त्या लेकराच्या अंगावरती टाकावं, त्याला आपल्या कुशीत घ्यावं आणि त्याला आईची ऊब द्यावी. अरे हे करणारे माझे अण्णा होते रे. विचार फक्त एकच, रयत रयत आणि रयत. अण्णांनी संसार सुद्धा कोणाबरोबर केला, तो रयत शिक्षण संस्थेशी. आणि मित्रांनो सांगताना अभिमान वाटतो, तो संसार मात्र माझ्या अण्णांनी आणि माझ्या वहिनीनं रयतशी थाटात केला. आज जर आम्ही समाजात पाहिलं, अरे ही माणसं खूप मोठी आहेत रे, खूप मोठी आहेत, विचारानं आहेत, कार्याने आहेत. अण्णांना वाटायचं माझ्या रयत मधून घडणारा विद्यार्थी सर्वांगीण सुंदर असला पाहिजे, खूप मोठा झाला पाहिजे. एकदा असाच एका शाळेमध्ये गेलो आणि त्या शाळेतल्या मुलांना सहज सांगितलं, उद्या मी पुन्हा तुमच्या शाळेमध्ये येणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलावं लागेल. ताई तुम्ही इंग्रजीमध्ये सुरुवात केली, माझी अपेक्षा होती तुम्ही पुढे आणखी इंग्रजीमध्ये बोलाल. परंतु या मुलांना मला वाटतं तुम्हाला वाटलं समजणार नाही, पण मुलं तशी हुशार आहेत. स्पीकिंगला जरी कमी पडली तरी त्यांना बोललेलं समजते याची मला पूर्ण खात्री आहे. त्या मुलांना मीही सांगितलं इंग्रजीमध्ये बोलायचं. दुसऱ्या दिवशी गेलो, एक मुलगा मला उशिरा येताना दिसला. त्या मुलाला मी विचारलं, व्हाय आर यू लेट? तो पोरगा इकडे तिकडे पाहायला लागला आणि इकडे तिकडे पाहून मला तो सांगतोय, सर मी शाळेत यायला निघालो. शाळेत येताना असेच पाऊस पडत होता, सगळीकडे चिखल झाला होता. रस्त्याने मी आपले पाऊल टाकत निघालो, एक बैल धावत आला, त्याने मला शिंग मारलं, मी लंगडा झालो आणि कसा बसा धडपडत हळूहळू चालत शाळेत आलो आणि म्हणून मला उशीर झाला. मी त्याला म्हटलं, हे सगळं तुम्हाला इंग्रजीमध्ये सांग, टेल मी इन टोटल इन इंग्लिश. तो मला म्हणतोय, सर छोटा मुलगा आहे 5वीतला, तो म्हणतो, सर आय एम कमिंग टू शाळा. देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन द रोड. काऊज हजबंड कम, ही मारिंग मी शिंगडा, आय बिकेम लंगडा, सो आय एम लेट टू शाळा. ग्रामीण भागामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं, पण इंग्रजीची ताकद माझ्या अण्णांनी त्या काळामध्ये ओळखलेली होती. माझ्या रयतचा विद्यार्थी फार फार इंग्रजीमध्ये भाषण देणारा घडला पाहिजे, हे अण्णांचं स्वप्न होतं. अण्णांनी कोल्हापूरच्या भागामध्ये अरे बिनआईचं असणारे बारीकसा लेकरू आणलं, धनिनीच्या बागेमध्ये आणलं, त्याच्या राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय केली, त्याच्या शिक्षणाची मोफत सोय केली. हा पोरगा इंग्रजीमध्ये तरबेज झाला पाहिजे म्हणून अण्णा जेव्हा जेव्हा बाहेर जायचे इंग्रजीची छान छान पुस्तकं घेऊन यायचे, त्या मुलाला वाचनासाठी द्यायचे. मुलगा हुशार होता, 10वीला पहिला आला, पदवीधर झाला, इंग्रजी विषयाचा गोल्ड मेडलिस्ट झाला. त्या पोराला अण्णांनी परदेशामध्ये बॅरिस्टर व्हायला पाठवलं आणि बॅरिस्टर झालेल्या या मुलानं पुढे अख्ख्या महाराष्ट्रभर इंग्रजीमध्ये व्याख्यानं देऊन अख्खा महाराष्ट्र गाजवला. त्या पोराचं नाव बॅरिस्टर पी.जी. पाटील, म्हणजे बॅरिस्टर पांडुरंग गणपत पाटील, रयतमध्ये घडलेला विद्यार्थी. हे अण्णांनी साकार केलं. अरे कुठे आनंदाचा प्रसंग असेल, कुठे लग्न असेल, कुठे मुंज असेल, कुठे वाढदिवस असेल, तिथे अण्णा जायचे, आपली झोळी पसरायचे आणि लोकांना म्हणायचे, अरे गोरगरिबाच्या आंधळ्या पांगळ्याच्या पोरांना शिकवतो, शक्य तेवढी मदत आणून द्या. अरे एखादा काबाड कष्ट करणारा माझा मजूर तिथं बसलेला असायचा, अण्णांच्या आव्हानाला खिशात हात घालायचा, खिसा फाटका असायचा रे, दुसरा खिसा चापायचा, त्यात एखादा रुपया दिसायचा, धावत यायचा आणि अण्णांच्या झोळीमध्ये तो रुपया टाकायचा.
माझी एखादी तायडी तिथे बसलेली असायची. तिलाही वाटायचं अण्णांच्या झोळीमध्ये मी काहीतरी टाकावं. अरे तिनं आपल्या त्या पैशाची पिशवी जी कमरेला खोचलेली ती पाहावी, सगळे खिशे चाफावेत, त्यात काहीच निघायचं नाही र. त्या माऊलीनं कानाला हात लावावा आणि कानाला असणारी सोन्याची कुडी काढावी आणि अण्णांच्या त्या झोळीमध्ये टाकावी. अरे एखादी आजी तिथं असायची, अरे तिनं काठी घ्यावी आणि तसंच गडबड गडबड करत करत आपल्या घरी जावं आणि घरी आपल्या नातवंडासाठी केलेले जी लाडू होते ना त्यातले 15 लाडू आणावे आणि अण्णांच्या झोळीमध्ये टाकावे. आमची एखादी माय बापडीला वाटायचं अरे काहीतरी दिलं पाहिजे. घरी जायची, पीठ मीठ आणायची, अण्णांच्या झोळीत टाकायची. माझा शेतकरी जायचा, धान्य आणायचा, शेतातलं माळवं आणायचा, अण्णांच्या झोळीत टाकायचा. अण्णा ते गाठोडं घ्यायचे आणि मजल दर मजल करत करत त्या धन्नीच्या बागेकडे निघायचे. आमची मुलं वडाच्या झाडाखाली बसलेली असायची. एखादं छोटस लेकरू दूरकडे पाहत असायचं. त्याला एक अस्पष्ट आकृती आपल्याकडे येताना दिसायची. आकृती जशी जवळ येईल ना तस तसं ते पोरग खुलत जायचं. त्याला दिसायचं अरे अण्णा आले. अण्णा दिसले किती मोठ्याने ओरडायचं, अरे अण्णा आले, अरे अण्णा आले, आपले अण्णा आले. तो आवाज ऐकला ना सगळी पोरं आनंदित व्हायची, कारण त्या पोरांमधल्या फाटक्या इजारातल्या सदूला माहिती होत आता अण्णांनी त्याच्यासाठी नवी विजार आणली असेल. फाटक्या सदऱ्यातल्या गणूला माहिती होतं परवाच्या दिवशी अण्णांनी त्याचा ठिगळ लावलेला सदरा पाहिला होता. आता अण्णांनी त्याच्यासाठी सदरा आणला असेल. अरे रात्रभर खोकणाऱ्या माधूला